आमचे लाडके एजी नेहमीच या सगळ्या अंपायर्सने इम्प्रेस केलेले आहे. सातत्याने दर्जेदार क्रिकेट खेळत आलेले आहेत. आजही वेळ मिळतो तेव्हा अधूनमधून इन ॲक्शनमध्ये असतात. तो वडवलीचे एजी आणि त्या सचिन कडू. उत्तर शिवचे आमचे मनोज पवार कदाचित इथून रवाना झाले असावेत. आहेत अजून आहेत. त्यांना माहीत आहे थर्ड अंपायरची गरज कधीही भासू शकते, त्यामुळे पूर्ण मॅच झाल्याशिवाय ते इथून निघणार नाहीत. जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षक हा प्रमुख घटक असतो कुठल्याही स्पर्धेचा. जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये पाहुणे हे घटक असतात, कारण यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा अपूर्ण असते, अधुरी असते. प्रेक्षक नसतील तर मजा नसते त्या स्पर्धेला, असं आपण नेहमी म्हणत असतो. त्यामुळे जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि फायनल मॅचमध्ये, फायनल डेमध्ये भरपूर संख्या वाढताना दिसेल, प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसेल, कारण तेव्हा फार महत्त्वाच्या मॅचेस असतील. ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाले नागाव संघाचे आपण बघतायत. रोहित आणि त्याचबरोबर हर्षांक. काय जबरदस्त खेळ हर्षांकचा राहिला होता पहिल्या मॅचमध्ये. अष्टपैलू कामगिरी. टॅलेंटची कमी नाही नागाव गावामध्ये. एकापेक्षा एक खेळाडू, एक शोधा तुम्हाला 4 सापडतील, इतकं टॅलेंट नागाव गावामध्ये. दुसऱ्या बाजूला दिवा संघानेही सातत्याने दर्जेदार खेळ दाखवलेला आहे. त्यांच्याकडे काही यंगस्टर आहेत, ते देखील प्रभावित करतायत. पण बघूया ही मॅच कोण जिंकतोय. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. आणि कुठेतरी ते जागरण जे केलेले आहे सकाळपर्यंत ते जागरण सार्थकी लागेल. पण इथून पराभूत होऊन कदाचित जाताना कुठेतरी ती चिंता आणि मनामध्ये कुठेतरी खंत जरूर वाटेल. पण शेवटी जिंकणार तर एकच जण आहे. बघूया तो कोण असेल विजेता. हो 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 आकाश वारेकरच्या अगेन्स्ट बॅट फिरवली, वाऱ्यासारखी चेंडूला पाठवलंय सीमा पार. येतोय हा HBM चौकार. प्रोटोकॉल असतात, काही नियम असतात, काही कायदे कानून असतात, त्यामुळे आपल्याला डीजे लावता येत नाही. पोलिसांची उपस्थिती आजही आपण बघितली आणि त्यामुळे आमच्या डीजेला बॉलिंग मार्कवर आकाश. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट, लेफ्टी टू लेफ्टी. ओहो चांगलं कमबॅक बघा. आधीचा फटका सजवण्याचा प्रयत्न आपण बघितलं त्याचा की तो शफल झाला होता, फटका त्याने बनवला होता. हा चेंडू मात्र सरळ निघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आपण बघतोय. चांगलं कमबॅक आकाशचं. हा चेंडू बघू शकाल. आधीचा फटका दाखवतात आम्हाला सागर आणि त्यानंतरचं ते कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण या ठिकाणी झाली 4. आकाश. ओहो प्रचंड वेग, लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारतायत काय वेग होता बघा. असं वाटतंय जणू काही वाकाची वेगवान खेळपट्टी आहे. किती वेगाने गेले चेंडू. पडल्यानंतर संपर्क झाला नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघू शकाल. हो सुंदर. ही आझाद मैदानाची खेळपट्टी आहे आणि सगळे खेळाडू म्हणतात की फ्लॅट विकेट आहे. गाभा का घमंड. ओहो पुन्हा एकदा सफल झाले अराउंड द लेग. बघू शकाल चेंडू यष्टनवरती आदळलाय आणि मोठी विकेट मैदानावरती आपण बघतायत. फलंदाज रोहित बाद होतोय. पहिल्या विकेटचं बदल मैदानावरती नागा. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खूप जास्त आपण बघितलं सफल झाले आणि स्टंप दाखवले, यष्ट्या दाखवल्या आणि त्या वाकवल्या आकाशने. प्रचंड वेग बघा आणि 3:30 वाजून गेले तरी ती एनर्जी दिसते. बऱ्याचदा 12-1 नंतर काही जणांच्या बॅटरी डाऊन होतात, पण आकाशकडे तितकी एनर्जी आपण बघताय. सातत्याने ती एनर्जी बघायला मिळते या ओव्हरमध्ये. 4 बॉलमध्ये 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि पुढच्या 3 बॉलमध्ये 2 डॉट आणि 1 विकेट. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत रुद्रा. रोहित परतलाय. सुरुवात चौकारने केली होती पण त्यानंतर त्याला थांबवलं. आकाशने लाईन लेंथमध्ये बदल केला आणि आपण बघितलं या ठिकाणी वेगवान चेंडू यष्टीवरती जाऊन धडकलाय. धावसंख्या धावफलकावरती 4. 4 चेंडू 4 धावा आलेले आहेत. सामना सोपा नसेल दोन्ही संघाच्या दृष्टीने, पण जर अशीच बॉलिंग झाली निरंतर तर मग एक कमी टोटल बघायला मिळेल. पण किमान 4 ओव्हरमध्ये जर तुमच्याकडे चांगली बॉलिंग आहे
तर एक 34-35 धावसंख्या जर तुम्ही नोंदवली तर मग तुम्ही फाईट देऊ शकता. जी फाईट आपण बेतवडे संघाची बघितली, त्यांनी 34 धावांचं संरक्षण केलं बामालीच्या अगेन्स्ट, आणि ते देखील 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. आकाश, हो बॅटची चेंडू मागे थर्ड मॅनला, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथून मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 5 धावा झालेल्या आहेत. हर्षांग स्ट्राईकला येतोय. न्यू बॅटर रुद्राने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. दिवा वर्सेस आपण बघतायत नागावमध्ये हा सामना आजच्या रात्रीतील अखेरचा सामना. टॉस जिंकून नागावने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवात तर ओव्हरची चौकारणी झाली, मात्र त्यानंतरचं आकाश वारेकरचं कमबॅक. 5 बॉलमध्ये केवळ 5 धावा दिलेल्या आहेत. आकाश, हो शफलून खेळण्याचा प्रयत्न. एका वेगवान गोलंदाजा विरुद्ध तुम्ही अशा प्रकारे शफलून प्रत्येक वेळी नाही खेळू शकत, कारण इतका वेग आकाशकडे आहे की चेंडू पडल्यानंतर क्षणार्धातच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. आपल्याकडे काय तर रडार गन नाही किंवा स्पीड गन नाही आहे अजूनही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टेक्नॉलॉजी आलेल्या नाही आहेत. या जर आल्या तर कदाचित आपल्याला गोलंदाजाचा वेग मोजता येईल. अजूनही स्निकोमीटर आला नाही, अल्ट्रा एज आला नाही, भरपूर गोष्टी येऊ शकतात. पण जर आल्या तर मग आयोजकांनाही ते बजेट वाढवावं लागेल. षटक पहिले संपले, केवळ 5 धावा धावफलकावरती बघतो आपण. सुंदर कमबॅक राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव आणि 1 विकेटही प्राप्त केले. बॉलिंग मार्कवर सूरज. नागाव संघाकडे गोलंदाजीचे अनेक पर्याय आहेत, त्यामुळे इथून प्रयत्न करतील बॅट्समन की जास्तीत जास्त धावा कशा करायच्या आहेत. एक 10-8 जरी रन रेट ठेवला तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते. पण बघूया, आकाशचं षटक संपले, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला आता फ्रेश वापरावे लागतील. बॉलिंग मार्कवर सूरज चौथे. स्टॅकिंगला आपण बघतोय रुद्रा. हो परफेक्ट मिडल झालाय का नाही, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. झेल टिपला फलंदाज रुद्राच्या खेळचा अंत. दुसऱ्या विकेटचा पदर मैदानावरती नागाव संघाच्या. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये समोर पुढ्यात दिला होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झाला, पण चेंडू सरळ विकेट त्या ठिकाणी प्राप्त होते. झेल टिपला गेले आणि यष्टीरक्षक अल्पेश त्या ठिकाणी होते. गुड फिल्डिंग. आणखीन एक गडी बाद होतोय. धावसंख्या 5 असताना 2 विकेट गमावलेले आहेत. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य होता की नव्हता ही तर येणारी वेळ सांगेल. बऱ्याचदा असे डिसिजन अंगलटही येतात, कारण तुम्ही विचार करता एक आणि घडतं वेगळंच. प्लॅनिंग त्या ठिकाणी स्पष्ट होतं की जास्तीत जास्त धावा कुडायच्या पहिल्या इनिंगमध्ये, मन मुरादपणे बॅटिंग करायची, मन मोकळेपणाने बॅटिंग करायची, आणि त्यानंतर जर जास्त धावा झाल्या तर मग सेकंड इनिंगमध्ये दिवावरती दबाव टाकायचा जेव्हा ते चेसिंगला उतरतील. पण सद्यस्थितीमध्ये दिवा संघाचं वर्चस्व या मॅचमध्ये आपण बघतोय. गोलंदाजांचा बोलबाला आपण बघतोय. न्यू बॅट्समन बंटी. ओ फाईन लेगला चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट नाही झाला. 1 धाव या दरम्यान येईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 6 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 सूरज चौथे घेऊन आलेले आहेत. तो बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा सूरज. स्टॅकिंगला हर्षांक यांनी काय जबरदस्त खेळ केला होता पहिल्या मॅचमध्ये. हो हवेत आहे फटका, बहुतेक फसलाय. फिल्डर चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. फार कठीण नव्हता झेल, चेंडूपर्यंत ऑलमोस्ट पोहोचले होते, चेंडूच्या खाली आले होते, पण कलेक्शन झालं नाही. आणि या दरम्यान आपण बघतायत 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. मिस टायमिंग झालं होतं. झेलची शक्यता होती पण झेल पकडता आला नाही. झेल पकडला असतं तर 2 धावा वाचवता आल्या असत्या. सद्यस्थितीमध्ये प्रोजेक्टेड स्कोर 20 दाखवतोय, तो बदलू शकतो. तो 30च्या पुढेही जाईल, 40च्या पुढे जाईल जर इथून मोठे फटके आले तर.
स्टॅकिंग इन हर्षांक. सूरज पुन्हा एकदा तयार. 8 वरती 2 विकेट गमावलेले आहेत. नागआउट. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय. येतो HBM चौकार. जागेत हळदीला आले होते आणि हळद तर झाली आता संपूर्ण. आता इथे मात्र लग्न लावायला आलेत. कोणीतरी म्हणाले की झोपजा जाऊन, पण या वयामध्ये मुलं झोपत नाही. कारण मेमरी जशी बघायला गेली तर पूर्ण भरलेली नसते, ब्लँक असते. ती कुठेतरी भरण्याचं काम ते करत असतात. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न असतो. आणि केवाळलेच आहेत बघा. केवाळे म्हटले की कांचन पालकर, बाहुबली स्कोरिंगच्या दुनियेतील सँडी अंपायर, त्यांचे गाव, त्या गावाला बिलॉंग करत आहेत. ओहो, यावेळेस मात्र फाईन लेगला वेस्ट स्टॉप. काय फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघतोय. क्षेत्ररक्षक भावेश होते. गुड फिल्डिंग. चेंडू अडवलाय बघा, किती वेगाने आला होता. जरा तरी बाजूने गेला असता आणि त्यात फिल्डिंगही केली. चेंडू उचललाही, लगेचच थ्रोही केला त्याच ॲक्शनमध्ये. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. वेस्ट स्टॉप, वेस्ट स्टॉप. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाले ते म्हणजे 13 धावा झालेत. फुल टॉस आहे. ऑन साईडला खेळतायत. काऊ कॉर्नरला चेंडू गेलाय. 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 15 धावा झाल्यात. 2 षटकं संपल्यात. 7.5ची धावगती आहे. 2 विकेटही गमावल्यात. बाद होणारे बॅट्समन आपण बघितलं रोहित, त्याचबरोबर रुद्र. हे 2 बॅटर बाद झाले. दोन्ही लेफ्ट हँडेड होते. तर 15 ही धावसंख्या आपण बघतोय. आमचे सगळे कॅमेरामॅन बघा जुनी जागे आहेत. जबाबदारी आहे. सगळ्यांना रिलीवर नसतो बघा, प्रत्येकाला रिलीवर नसतो. आमचे संस्कार उर्फ पपलू, भावेश ठाकरे, यश, आतिश, नीरज फराड, हे टीम वर्क आहे. नुसतं ऑपरेटर चांगला असून चालत नाही, कॅमेरामॅन देखील चांगले असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जरूर चांगली आहे, पण लढण्यासाठी एक चांगली धावसंख्या उभी करणंही गरजेचं आहे. काका हवेत आहे. झेलची शक्यता. झेल झाला ड्रॉप. फील्डर त्या ठिकाणी बघतो आपण फार वेगाने आकाश वारेकर होते. चेंडूपर्यंत पोहोचले होते पण ग्रीप करता आला नाही. आपण बघितलं थोडेसे खाली वाकले, जमिनी समांतर हा झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आपण बघतोय. दीपक उर्फ काका. ओहो, पूल केलाय. फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत, पण काय जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. येतो HBM चौकार. षटकार. अगेन्स्ट द टर्न खेळलेत. वॉट अ शॉट बाय बंटी. गरज होती या फटक्याची. मच नीडेड सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 22. बॉलिंग मार्कवर दीपक पुन्हा एकदा तयार. हा षटकार आत्मविश्वास देऊन जाईल बंटीला. ओहो, समोर खेळतायत. लॉंग ऑफला फिल्डर फार वेगाने. काय फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघतायत. रोशन होते. रोशन बघत. आणि हो, इथे काय घडलंय. गरज होती का. पुढे निघून गेले होते फलंदाज. धावचीच्या रूपाने बाद होत्या. 3ऱ्या विकेटचं पतन मैदानावरती नागाव टीमच्या. पण नागावकडे बॅटिंगचेही पर्याय अनेक आहेत. मैदानावरती सिद्धू येतोय. काय जबरदस्त खेळ सिद्धूचा आज राहिलेला आहे आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 24 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं सुरू आहे. बॉलिंग मार्कवर तयार. तर दीपक तयार. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतोय बंटी. 11 वरती नाबाद आहे. ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड फिल्डर आहे. त्या ठिकाणी येतात वेगाने. गुड फिल्डिंग आणि थ्रो किती ॲक्युरेट आलाय बघा. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. आणि ही विकेट फार महत्वाची होती.
खूप चांगली बॅटिंग करत होते आणि गरज होती का प्रश्न नक्कीच विचारला जाईल. खूप पुढे निघून गेले आणि थ्रो बघा काय थ्रो आलाय ऑन दी स्टंपच्या अगदी समोर होता. कलेक्शन सुंदर झालंय आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघितलं त्या ठिकाणी होते अनिकेत होते. बंटी बाद सिद्धांत पाटील न्यू बॅटर मैदानावरती. बंटी बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा झाल्या 25 धावा झाल्या. 4 विकेट इथून गमावलेले आहेत. यावरचा अखेरचा चेंडू 7 चेंडूंचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. आपण बघूया 7 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत नागावसाठी. स्ट्राईकला सिद्धू. हो शॉर्ट ऑफ प्ले नावेत आहे. फिल्डर खूप मागे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा इथून मिळतील का आणि झालेले आहेत पूर्ण 2 धावा. चेंडू हवेत होता. फार कठीण झेल होता. सगळेजण म्हणतात की कॅच घ्यायला हवी होती पण आज झेल पकडणं इतकं सोपं काम नव्हतं. चेंडूपर्यंत पोहोचताच आलं नाही फिल्डरला आणि 3 ओव्हरनंतर धावसंख्या 27 धावांची गती 9.00. याच गतीने पुढचं षटक जर खेळलं तर एक 36 धावा धावफलकावरती बघायला मिळतील. पण बघूया प्रोजेक्टेड स्कोअर 36 दाखवतोय. अखेर षटक आता कोण घेऊन येतोय. वेळ जास्त घेऊ नका. चला पिंट्या जोशी यांच्या घड्याळातही तेवढेच वाजले जेवढे आमच्या घड्यात वाजले. दोघांचा टाईम एकदम सेम आहे. डोंबिवलीचं टायमिंग आहे. का तर आम्ही निघत होतो एक मॅच करून पण पिंट्या म्हणाले की आपण जोडीने जाऊ. तर पिंट्याचा माझा प्रवास नांदिवलीपर्यंत असेल. तिथून पिंट्या डोंबिवली पश्चिमेला नवापडात. आणि पिंट्या आता उद्या उठत नाही लवकर. सगळे म्हणतात बरेच विचारतात की पिंट्या स्कोरिंग करतो कॉमेंट्री करतो मग खेळतो कधी. मी म्हटलं की जेव्हा ओपनच्या मॅचेस असतात तेव्हाच तो खेळतो. रेल्वे ग्राउंडचा बादशाह आहे तो. तर बॉलिंग मार्कवर अनिकेत. स्पिन अटॅक या ठिकाणी आपण बघतोय अनिकेत. ओहो शॉर्ट ऑफ लेथ होता. पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पार. HBM 6. आणि हा षटकार मात्र इथून बघा धावसंख्येला घेऊन गेल्या 30च्या पुढे 33. खराब चेंडू. खरं तर टर्न झाला होता पण शॉट भरपूर होता. हा फटका बनवला सिद्धांतने. व्हॉट अ शॉट. हो स्लोअर वन पण दिशेपासून भरकटले. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 34. जी धावसंख्या अपेक्षित होती ती कुठेतरी आता प्राप्त झालेली आहे. प्रोजेक्टेड स्कोर आता 43 दाखवतोय जो मगाशी 36 दाखवत होता. हो चांगलं कमबॅक. चेंडू सिली मिड ऑफला गेलाय. धावचीची संधी आणि पंचांनी बोर्डवर गेले फलंदाज. होईल बाद आणि मैदानावरती आपण बघतोय आणखीन एक विकेट. 5 विकेट गमावले. धावफलकावरती एकूण आपण बघतायत ते म्हणजे 34. चांगलं कमबॅक राहिलं. षटकार आला होता पहिल्याच बॉलवरती पण नंतरचे पुढचा बॉल वाईड होता पण हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. प्रेम पाटील न्यू बॅटर मैदानावरती येतोय. भरपूर आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. स्क्रीनवरती बघा आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी दिसत आहेत. मोबाईल तर आता प्रत्येकाची मूलभूत गरजांमध्ये सामील करायला हवा. हो 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 रचनात्मक कलात्मक येतोय HBM चौकार. खूप सुंदर होता. बेमिसाल टायमिंग त्या ठिकाणी आपण बघताय. बॅट्समन प्रेम. प्रत्येक बॅट्समन इथे 100% देण्याचा प्रयत्न करतोय.
सिद्धूच्या बॅटमधून हा स्विच हिट होता. 38 धावा झाल्या धाव फलकावरती. अजूनही आणि बघा कुठला बॅट्समन लेग ब्रेकला रिव्हर्स मारेल पिंट्या जोशी, का तर विथ द टर्न खेळणं पसंत करेल, पण त्याने आगे जर स्पिन खेळला त्यालाही कॉन्फिडन्स पाहिजे, कारण फिल्डर तिथे नव्हते, त्यांनी ती गॅप बघितलेली आहे. बॅट्समनला माहिती पडायला पाहिजे की कुठे गॅप्स आहेत, कुठे आपल्याला फटका खेळायचा आहे. या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. जरी तुमचा आवडता फटका असेल पण तिथे जर एखादा फिल्डर तैनात केला आहे तर मग तुम्हाला तुमचा प्लॅन बी तिथे आणणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 38 झाल्या. 3 चेंडू अजूनही शेष आहे. स्ट्राईकला सिद्धू, बॉलिंग मार्कवर अनिकेत, राऊंड द विकेट. ओ विथ द टर्न लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या खाली, सिद्धू जाईल डगआउटमध्ये. टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही आणि एलिव्हेशन मिळालं नाही, जास्त उंच नाही गेला, सरळ क्षेत्ररक्षक धनेश होते, सुंदर जेल टिपलाय. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. सागर फराड आलेले आहेत आणि सागर फराड कोणती बाईक घेऊन आलेत? कार आणलेली आहे. त्यांना माहिती आहे सामान सगळं न्यावं लागतं, सगळ्यांना घेऊन जावं लागतं घरी. तर 2 बाईक मिळालेली आहेत. 2 बाईक पागडेच्या पाडामध्ये गेलेल्या आहेत. 2च गेल्यात, त्या दोन्ही सागरच घेऊन गेलाय. खूप चांगला क्रिकेटर आहे सागर, रोशन. खरं तर यांना लोकांना वेळ मिळत नाही टीमसाठी, नाही तर टीम आणखीन थोडी पुढे गेली असते, पण शेवटी कामधंदा महत्त्वाचा आहे. हे सगळं बंद करून क्रिकेट जर खेळत बसले तर घरातले म्हणतील की जा माता तुझं तू बघ, पैसे महत्त्वाचे आहेत. बाप बडांना भैया सबसे बडा रुपया. चेंडू हवेत, झेलची शक्यता, झेल ड्रॉप झाला होता पण सेकंड अटेम्प्टमध्ये पकडलाय सूरजने. आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का मैदानावरती. काय कमबॅक आहे बघा पिंट्या जोशी. आपण बघितलं सुरुवात या ओव्हरची झाली होती षटकरणे, नंतर व्हाईट बॉल, पण पुढच्या 3 बॉलमध्ये एक चांगलं कमबॅक राहिलं. एक चौकार जरूर त्या ठिकाणी आपण बघितलं. धावसंख्या धावफलकावरती 38. धावसंख्या 38 वरती स्थिरावलेलीच आहे. 11 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात, पण अजूनही 2 चेंडू आहेत. एखादा मोठा फटका आला धावसंख्या 40शी ओलांडेल. एकदा 40शी ओलांडली की एक चांगली टोटल नागावच्या गोलंदाजासाठी असेल ती फाईट करण्यासाठी. तर सूरज मडवी या ठिकाणी बाद होत आहेत. सूरजलाही फारसा वेळ नसतो. लास्ट मॅच तो खेळला होता स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये. त्यानंतर तो आत्ता थेट आलाय, कारण की जॉब असतो, जॉबमुळे त्याला वेळ देता येत नाही. अनेकदा तो सांगत असतो की खेळायला मिळत नाही, आणि इंजिनियर आहेत ते, त्यामुळे भरपूर कामं असतात इंजिनियरला. खरं तर सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी यावं लागतं आणि जबाबदारीचं काम आहे महत्त्वाचं, म्हणजे चांगल्या पोस्टवर आहेत पण फार कमी क्रिकेट खेळत असतात. पण त्यांच्या येण्याने एक बॅटिंग बॉलिंगचा पर्याय नागावचा वाढत असतो. आणि बॅट्समन सचिन संगनायक त्या ठिकाणी येत आहेत. प्रमुख आहेत, संघाचे आधारस्तंभ आहेत, बॅकबोन आहेत आणि नक्कीच राष्ट्रवादी चषकाचे शिल्पकार आहेत. नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली, त्यांनीच आयोजित केली आणि त्यांनीच जिंकली. तर चांगल्या परफॉर्मन्सने जिंकली, असं नाही की जिंकली. 38 धावा. हो रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी आपण बघताय बॅट्समन थर्ड अंपायरला रेफर केले. सॉफ्ट सिग्नल आउट आहेत, पण चेक करूया आपण. आउट आहे, त्यांनाही स्वतःलाही माहीत आहे, पण शेवटी चेक करावं लागतं आपल्याला. कदाचित क्लोजही असू शकतो, आतही बॅट आली असेल पण नाही, भरपूर लांब होते. फलंदाज बाद होत आहेत. एकूण विकेट या ठिकाणी गमावलेत आपण बघताय ते म्हणजे 8. 39 धावांवरती हा डाव या ठिकाणी आटोपलेला आहे. 40चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. दिवा टीमला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आल्यासारखा वाटतोय, पण शेवटी 39 रन्स त्यांनी केलेले आहेत. गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये अप्रतिम राहिलेली नागावची.
त्यामुळे दिवास संघाला या 40 धावा करताना संघर्ष तर मैदानावरती करावा लागेल. पहिल्या 1-2 ओव्हरमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर दिवास संघाला विजयापासून कोणीही अलिप्त ठेवू शकत नाही. पण जर सुरुवातीची 2 ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळली गेली नागावकडनं तर मात्र ही मॅच रंगतदार होऊ शकते. बॉल द्या. तर बघा चंद्र दाखवत आहेत, थोडासा लालसरपणा या ठिकाणी आलेला आहे. काही दिवसानंतर आपल्याला पिंट्या जोशी चंद्रावरती किती खड्डे पडले आहेत, काय काय आहे ते दिसेल. मगाशी संध्याकाळी सूर्य दाखवला त्यांनी, आता चंद्र दाखवत आहे. तर बघा चंद्र कसा असतो आपण बघू शकाल स्क्रीनवरती. तर आता बऱ्याच जणांना असे व्हिडिओज यूट्यूबवरती मिळत असतात, पण आता आपण सध्या लाईव्ह दाखवतोय. ओमसाई MTCचे जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांनी या चंद्राचा आनंद घ्यायचा, चंद्राला बघायचं. एक विहंगम दृश्य सुंदर, रात्र पडलेली आहे, एकदम अंधार पडला आणि त्या अंधारामध्ये जणू का एखादा बल्ब त्या ठिकाणी लावलेला आहे. कॅमेरा हल्ला की तो चंद्रही हलतो आपला. तर चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन मैदानात येऊ द्या. तर 4ला 5 कमी आहेत. पिंट्या जोशी घड्याळ बघतायत, पण त्यांना मला इथे सांगावं असं वाटतं की घड्याळ किती बघा, तुम्हाला जायचं तेव्हाच तुम्हाला जायला मिळेल. पण पिंट्या जोशी नॉनस्टॉप स्कोरिंग केली. मध्येच फक्त एकदा लंचसाठी डिनरसाठी त्याने ब्रेक घेतला होता, तेव्हा आमचे रोहन पाटील त्या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेत होते. रोहनलाही सकाळी कामावर जायचे, आमचे तकदीरही फर्स्ट शिफ्टला आहेत. हे सगळेजण आपला जॉब कामधंदे सांभाळून सगळेजण क्रिकेटचा छंद जोपासतात. एक चांगली टीम आपण बघतो या ठिकाणी. शिवडोन बी यांनी एकदा जवळजवळ यंदाच्या अंगामध्ये जवळजवळ 30 ते 35 टुर्नामेंट खेळलेले आहेत. आशिषला आपण बघू शकाल. रोहन त्या ठिकाणी आहे. चर्चा करतायत मनोज काय बोलत असतील हा प्रश्न प्रत्येकांना पडलाय. तर आमच्या आशिष बघा मामा बाचेची ही जोडी त्या ठिकाणी बघायला मिळते. बाच्याचं नाव माहिती नाही मला. स्वराज बघा एक करण काळण. तर मला असं वाटलं की घरी जातील ते, पण त्यांना माहीत आहे की आता मला जायला 1च मिनटं आणि अख्खा दिवस झोपायचंच आहे त्यांना. चला मॅच करूया सुरू. सेकंड इनिंगला सुरुवात होते. टार्गेट 40 आहे. बघूया एक चांगली मॅच होऊ शकेल इतका स्कोर झालेला आहे. फार कमी नाही आहे, फार जास्तही नाही आहे, पण फाईट देऊ शकतो कारण तितकं क्वालिटी अटॅक नागावकडे आहे. पण दिवाकडेही चांगले बॅट्समन आहेत, तंत्रशुद्ध बॅट्समन. स्ट्राईकला सुमितला आपण बघता, नॉनस्ट्राईकला अनिकेत आहेत. हो ड्राईव्ह करतायत ऑफ साईडला. फिल्डर त्या ठिकाणी बघा इनफिल्डला बेतून बाहेर गेले होते. या दरम्यान आपण बघता 2 धावा मिळतील. थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालंय आणि अनिकेत फार पुढे निघून गेले होते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार दिला सुमितने. 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. खूप उंच गेला होता चेंडू, पण नशीब बलवत्तर की तिथे जवळपास कुठलाही खेळून होता, अन्यथा झेल होता पण कठीण होता. बॉलिंग मार्कवर रोहित. अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये रोहित आहेत, सिद्धू आहेत. आपण सूरज मडवीलाही बॉलिंग करताना बघतो, आपण हर्षांकलाही बॉलिंग करताना बघतो. हा चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र फिल्डर चेंडूच्या खाली. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय. सुमितकडनं अपेक्षा होती, सुमित मात्र निराश करतोय, भ्रम निराश करतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या विकेटचं पतन ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. रोहितचा चेंडू ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची एज लागली आहे. जेल टिपल्या क्षेत्ररक्षक निखिल पाटीलने. मोठा धक्का लागतोय सुमितच्या रूपाने. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला. न्यू बॅट्समॅन भावेश मैदानात दाखल झालाय.
सुमितच्या जागेवरती. सुमितने मात्र धावा या ठिकाणी वैयक्तिक केलेले आहेत त्या 2. तर 22 चेंडू 38 धावांची गरज आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. न्यू बॅट्समन भावेश लेफ्ट हँडेड आहेत. रोहित ओहो कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर नाहीये कुठलाच. लॉंग ऑफ वरनं फिल्डर चालल्यात पण चेंडू या ठिकाणी आपण बघतायत पोहोचलेला आहे सीमा पार. येतोय HBM चौकार. पुढ्यात दिला होता ओव्हरपिच होता फुल लेंथ. खूप चांगल्या तंत्राच्या साहाय्याने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. धावसंख्या धावफलकावरती 6. रोहित पुन्हा एकदा राऊंड दी विकेट. ओहो लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला लॉंग ऑफला. झेल टिपल्या त्या ठिकाणी आपण बघतोय फिल्डरने आणि चौकारानंतरचं कमबॅक रोहितचं आपण बघतायत. फलंदाज भावेशच्या खेळीचा अंत. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानामध्ये आपण बघताय ते म्हणजे दिवा संघाच्या. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत सुंदर कॅमेरावर. त्या ठिकाणी अनेक सुंदर झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय हर्षांकने हा झेल टिपलाय. गुड कॅच. ऑन साइडला बॅट फिरली होती पण चेंडू गेला ऑफ साइडला. रोहितने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जे सामने त्यांनी खेळले आहेत त्याने 8 विकेट तब्बल प्राप्त केले आहेत. आणि एकाच ओव्हरमध्ये मगाशी त्याने विकेट घेतले होते 5 विकेट. फायफर गेला होता. 5 गड्यांचा हॉल पूर्ण गेला. विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती पहिली. न्यू बॅट्समन कौशल मैदानावरती येतोय स्ट्राईकला. ओहो डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग. केवळ 6 धावा धावफलकावरती बघतोय आपण. 5 चेंडू झालेले आहेत. एकमेव चौकार आपण बघितला मगाशी. ओहो हा देखील डोक्यावरती हात देत आहेत. अपील झालंय. पंचांना प्रश्न विचारतायत त्या ठिकाणी. कदाचित ST चीजचा अपील ते असावं. आणि डिलिव्हरी बघा आपण काय जबरदस्त चेंडू होता. ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये दाखवत आहेत. लेग ब्रेक गोलंदाजी करतायत. अक्षरशः आज फलंदाजांना जखडून ठेवलं. नामोहरम केलं. अंपायर रिव्ह्यू आहे. स्टंपिंग साठी रिव्ह्यू आहे. तर बघूया आपण चेक करूया. अपील तर जोरदार झालं होतं. फिल्डिंग लगेच लावून घ्या. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काय गोलंदाजी केली राहुलने बघा. चौकार जोर. नॉट आउट. चेंडू पडल्यानंतर किती टर्न झाला. अखेरचा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 6. 18 चेंडू मध्ये आता 34 करायचे आहेत. 11.33 ही धावांची आवश्यक गती. बॉलिंग मार्कवर सूरज मडवी तयार. स्टॅकिंगला बॅटर आपण बघतोय अनिकेत. ओव्हर द बॉलर हेड खेळतात. फिल्डर येतात लॉंग ऑन वरना. वेगाने चेंडू कव्हर करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल सफल. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 8 धावा झालेल्या आहेत. जुने विजयासाठी 32 धावांची गरज. 17 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. मोठे पटके येणं गरजेचं आहे तरच रिक्वायर्ड रेट या ठिकाणी कमी होईल. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी डीपमध्ये वेगाने येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचललाय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बदलतंय
इक्वेशनही बदलतंय. धावसंख्या धावफलकावरती 10 आणि आता विजयासाठी आपण बघितलं तर 16 चेंडूमध्ये करायच्या 30 धावा. स्ट्राईकला अनिकेत. पुन्हा एकदा सूरजचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल कॉल अंपायर करत आहेत कारण पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप असल्या कारणाने अंपायरचा इशारा आलेला आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. जो अर्धा इंच स्टंपच्या बाजूने गेलाय. थोडासा आत असता तर लीगल असता. फुल टॉस. खराब बॉल. येतो हा HBM सिक्सर. रिव्ह्यू घेतलाय. भीमर चेक करायचंय. कमरेच्या वर आहे का बघूया. तर मनोज पवार चेक करतायत. षटकार तर आलाय. नो असेल तर मग सोने पे सुहागा 7 धावा मिळतील. एक अतिरिक्त चेंडूही प्राप्त होईल. इट्स अ नो बॉल आणि 7 धावा इथून मिळतील. मिळणार फ्री. काय जबरदस्त बॅटिंग आणि काय कमबॅक आहे बघा. सूरजचे षटक कुठेतरी फायद्याचं ठरतंय दिवा संघासाठी. बघूया सूरज कमबॅक करतोय का. हो उंच गेलाय. फ्रीटचा बॉल आहे. झेल पकडलाय पण त्याचबरोबर या 2 धावा इथून पूर्ण करताय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाले ते म्हणजे 20. अजूनही 20 करायचे. 40चं टार्गेट आहे. पहिल्या 20 करण्यासाठी तब्बल 9 चेंडू घेतलेले आहेत. पुढचे 20 करण्यासाठी 15 चेंडू शेष आहेत. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती अनिकेत त्या ठिकाणी करतोय. दुसऱ्या बाजूने कौशल देखील त्याच्या साथीला. हलक्या हाताने खेळतायत. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडलाय. काय जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षक हर्षांगचं क्षेत्ररक्षण कौतुकास्पद आहे. पण तितकंच कौतुकास्पद रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. चेंडूवरती धावत आले. चेंडूने जसा बाउन्स घेतला समोरून तसे स्वतःही हवेत त्यांनी झेप घेतली. चेंडूला पकडलं. त्याच ॲक्शनमध्ये फेकलं पण तोपर्यंत 2 धावाही इथून पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावरती 22. 18ची गरज आहे. 14 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. अजूनही 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सूरज मडवी तयार. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय अनिकेत प्रचंड मेहनत करतोय. दमछाक झालेली आहे. भरपूर धावा धावूनही काढलेले आहेत. मेहनत तर करावी लागेल. घाम तर गाळावा लागेल कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर प्रचंड मेहनत. 100 ने 200% एफर्ट्स. ऑन साइडला हलक्या हाताने गॅप मध्ये चेंडू गेलाय. एका हातात चेंडू अडवलाय. रोहित पाटीलने आज पूर्णपणे या रात्रीत इम्प्रेस केले. बॉलिंग मध्ये 8 विकेट आणि त्याचबरोबर फिल्डिंग बघा जबरदस्त. इक्वेशन आता मात्र इथून विजयासाठी धावा हव्यात. एकूण आपण बघितलं तर 13 चेंडू 16 करायचे आहेत. 24 झालेले आहेत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाते. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 20-25ची तिसरी रात्र. ही तिसरी पहाट आपण म्हणू शकतो कारण आता सकाळ झालेली आहे. लेग स्टंप वरती विनाश काले. विपरीत बुद्धी. विकेट किपरने चेंडू का पकडला नाही हा प्रश्न आहे. वाईट बॉल जरूर होता. खराब होता. अडवता आला असता. अडवला असता तर एकच धाव मिळाली असती पण तो प्रयत्न झाला नाही. ॲक्शन रिव्ह्यूमध्ये बघू शकाल. चेंडूची पिचिंग बघितल्यानंतर विकेट किपरने त्या ठिकाणी जाणं आधी गरजेचं होतं. फार उशिराने गेले सिद्धू. कारण चेंडू निसटल्यानंतर हातातून सुटल्यानंतर तो पिचिंग कुठे होणार त्याचा अंदाज विकेट किपरने घ्यायला हवा. फार उशिराने गेले त्यामुळे चेंडू थांबवता आला नाही. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 29. या षटकाने खरं तर या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले दिवा टीमला. आता 11ची गरज आहे. 13 चेंडू शेष आहेत. मॅच होती कुठे आणि आली कुठे बघा. ड्राईव्ह करतायत. ऑन साइडला फिल्डर आहेत. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. काय सेन्सिबल बॅटिंग केली बघा अनिकेतने. सिंगल डबल्सवरती फोकस त्याचा राहिला. अधूनमधून जेव्हा जेव्हा खराब बॉल आला त्याच्यावरती प्रहार करण्याचाही त्याने प्रयत्न केलाय. आणि मॅच होती कुठे आणि आली कुठे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या केवळ 6
आणि या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आल्यात आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये दिवा संघाचं वर्चस्व 12 बॉल 10. सामना आता सोपा झालाय. खूप चांगली पार्टनरशिप कौशल आणि अनिकेत मध्ये झालेली आहे. भरपूर चर्चा सुरू होते. कोणी म्हणत होतं की दिवा पोचेल टॉप 4 मध्ये, कोणी म्हणत होतं की नागाव ज्या पद्धतीने खेळतोय तो पोचेल, पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. पण दिवा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे कारण 24 धावा आपण बघितल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या, त्यामुळे आता 10 शिल्लक राहिल्यात. खराब षटक आपण बघितलं. सूरज मडवीचा अपेक्षा होती की इकॉनॉमिकल राहतील, पण 24 धावा खर्च केल्या, त्यामुळे आता 10 शिल्लक. 12 बॉल 10चं इक्वेशन. बॉलिंग मार्क होता या त्या ठिकाणी हर्षांकला आणलंय. बघूया हर्षांक काय करतोय, किती धावा ठेवतो शेवटच्या ओव्हरमध्ये, की याच ओव्हरमध्ये 10 धावा दिवा संघ करतोय. दोन ओव्हरमध्ये 30 रन्स, 15ची धावगती आपण बघताय. ओहो, वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. आता न व्हाव्यात. खराब बॉल होता. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर पिचिंग झाली आहे, त्यामुळे हा वाईट बॉल. हो, आणखीन एक यावेळेस मात्र पिचिंग चांगली होती आपण बघतायत. वाईट बॉल नंतर हा डॉट बॉल. तर 11 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 9 धावा. वाईट बॉल त्या ठिकाणी कलेक्ट नाही झाला. तिथे तो पंजा जो आला तिथूनही मॅच पूर्णपणे फिरली आणि श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा मात्र या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये. ओहो, हा देखील जाईल. नो बॉल कॉल, नो वरती 4. आणखीन एक पंजा, 5 धावा मिळतील. सामना आणखीन सोपा झालाय. तर 4 धावांची गरज आहे विजयासाठी. नागावच्या बॉलिंगचं कौतुक सगळ्यांनी भरभरून केलं, पण या मॅचमध्ये तीच बॉलिंग कुठेतरी कमकुवत वाटली. सैर मारा एकट्या रोहितने 7 षटक फेकले होतं, पण त्याच्यानंतर सूरज मडवीने ज्या 24 धावा दिल्या तिथून तो टर्निंग पॉईंट ठरला या मॅचचा दिवासाठी. या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये आपण बघतायत हर्षांक देखील दिशाहीन बॉलिंग करताना दिसला. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल सफल आणि आता केवळ 2 धावांची गरज आहे. आता इथून दिवा जिंकेल हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे, कारण की 10 चेंडू जर निर्धाव फेकले, विकेट घेतले तर एक चमत्कारच बघायला मिळेल. तर बघूया, 10 चेंडू 2ची गरज. आणि अशा प्रकारे श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025च्या सुपर 4 मध्ये दाखल झाले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड दिवा. तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेले जागरण कुठेतरी त्याला फळ मिळालं. अभिनंदन संपूर्ण दिवेकरांचं आम्ही करतोय.